थँक्यू डीज सन्माननीय आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी मात्र साहेब सीटीएम नावाने जास्तीत जास्त पसंती आहे त्यांच्या माध्यमातून 1111 रुपये भरीव देणगी मंडळाच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक आभार असेल। पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय, पहिल्या बॉलवर अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तिथे सुंदर झेल अगदी कंप्लीट केला गेलाय। तुषाराला नव्याने फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल या दोन्ही फलंदाजांना। तुषार खरत आपण पाहतात एक 40 प्लसचे दिग्गज खेळाडू, धावफलक अजूनही स्त्रीगणेशा झाला नाहीये। पहिल्या बॉलवर विकेट कंप्लीट केला गेलाय। आशिष पाटील अगदी स्वतःला गिफ्ट दिलं गेलंय, बड्डे गिफ्ट आपण पाहतात पहिल्या बॉलवर विकेट्स। यावेळेस थोडासा सफल झाला होता, पंचाकडे लाऊड अपील जरूर केली होती। चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करते, कौतुक करावं लागेल आशिष पाटील अगदी बिगबान गोलंदाज आपण पाहतात जगमाता रावळे संघाकडनं। सुरुवात दमदार पाहायला मिळालंय, पहिल्या 2 बॉलवर एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक महत्वाचा विकेट गारद केला गेलाय। पुन्हा एकदा अगदी सरळ बॅटने चेंडूला डिस्पॅच केला गेलाय। आमच्या कॅमेरामॅन तुषारच्या स्वागताकरिता हाय तो एक दमदार स्ट्रोक, षटकार 6। थँक्यू, वेलकम बॅक। अगदी सर्वांचं सहर्ष स्वागत। 3 बॉल मध्ये 6 धावा, धाव फुल कव्हर। फुलटॉस बॉल इथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत। चेंडू अगदी बीट करून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार। तुषारच्या बॅट मध्ये तो आज चौकार, 4 धावा। थँक्यू डीज अगदी फुल टॉस बॉल होता एक्स्ट्रा कव्हर मध्ये, ते क्षेत्ररक्षक तैनात होते, थोडस पुढे आले, त्यानंतर हा चेंडू अगदी डोक्याच्या वरून निघून गेला सीमा पार चौकारांकरिता। धावफलक 10। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत, एकदा मैल चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। अप्रतिम फेकी पाहायला मिळाली, सिंगलने स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर। 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। 5 बॉलचे अगदी समाप्त झाले, धावफलक दाबात 11। प्रथम बॅटिंग करताना एनसीसी सफाई संघ आपण पाहतायत, उमेश पठारे आपण पाहतात, एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्यांची ओळख आपण सातत्यानं पाहतात। यंदाच्या हंगामामध्ये इन्फॉर्म फलंदाज म्हणून त्यांची ओळख सध्या आपण पाहू शकतात। दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर 2 हात करताना आपण पाहतात। पहिला मॅच मध्ये अगदी दमखम दाखवला श्रीराम कसाय टीमनं। पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, बॅटने घेण्याचा प्रयत्न स्वीप मध्ये कन्वर्ट करायचा होता, चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये। डॉट बॉल होते, षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती। प्रथम बॅटिंग करताना एनसीसी सफाई संघ पहिल्या षटकाची अगदी समाप्ती केली, धावफलक दाबात 11, 1 गडी बाद। थँक्यू डीज वेलकम बॅक। सर्वांचं सहर्ष स्वागत। पहिल्या मॅच मध्ये जय मात्रेने काही जबरदस्त झेल टिपला गेला, अगदी अप्रतिम झेल कॅच ऑफ द डे च्या दिवसामध्ये पाहायला मिळाला। पहिल्या मॅच मध्ये 11 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाची समाप्ती आली। षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल। हिमेश आलाय गोलंदाजी मार्गवर। षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये अगदी पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केला होता, त्यानंतर विनायक घरतनं चौकार षटकार लगावला, एक सिंगल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर। एक कडी इथून परतला गेलाय। हिमेश घरत गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होतोय। पहिला बॉल अगदी स्कोर कट करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू सरळ चाललाय अगदी सी बारेशा पार होईल का, चांगला प्रयत्न तिथे केला गेलाय। अगदी परीक्षण निरीक्षण केलं जाईल, सेफ आहे की नाही आहे। आणि सेव्ह केल्यात, अगदी पाहतात अगदी चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं
बॉल थोडासा धीम्या गतीने ट्रॅव्हल झाला, संधी मिळाली आणि 2 धावा अगदी सेव्ह केला गेला. दुहेरीच्या मदतीने धाव फलक जाऊन पडला 13 या अंकावर. 13 धावा धाव फलकावर षटक क्रमांक 2 च्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. पहिल्या बॉलवर अगदी 2 धावा अंकित केल्या गेल्या. उलटाच बॉल समोरच्या दिशेने लंगचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल, एकच धाव मिळेल आणि एकेरीने अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 14 या अंकावर 14 रन्स. षटक क्रमांक 2 च्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. फलक 14, एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना एनसीसी सफायर टीम. पहिल्या मॅच मध्ये 64 चं टार्गेट होतं, 65 धावांचं टार्गेट होतं आणि ते अगदी चांगल्या रीतीने डिफेन्स केलं गेलं. श्रीराम कसाईच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. या मॅच मध्ये इथून किती धावा येतील, कारण चांगली बॅटिंग लाईन सफायर संघाकडे आहे. उमेश लेफ्ट हँड फलंदाज. समोरच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये करतोय, कौतुक करावं लागेल. हिमेश अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय. 3 बॉलवर 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक लाईन त्यात अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय उमेश. खरत आपण पाहतात हिमेश खरत आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर समोर उमेश पठारे. पहिला बॉल फेस करताना अगदी डॉट बॉल आला होता आणि आताही मात्र डॉट बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. एक धाव तर कंप्लीट केली गेली. डायरेक्ट जर हिट लगावलं असतं तर नक्कीच थोडस खतरकी घंटी होती इथे, परंतु रिस्क घेतली गेली आणि आयुष्यात रिस्क घेतली. रिस्क घेणं गरजेचं आहे, की आपण पाहत आहेत अगदी धाव फलक जाऊन पोहोचला 1 ने पुढे. 15 रन्स 15 या अंकावर. या षटकामध्ये थांबवण्याचं काम केलं गेलंय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. हिमेशचा चांगला स्पेल पाहायला मिळाला या 4 चेंडू मागे. अगदी चांगल्या लाईन त्यातने गोलंदाजी केलंय तुषार. अगदी समोरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक होते अगदी मिड ऑफ मध्ये आणि त्याला बेट करून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकारांकरिता जय महाराष्ट्र चषक चौकार 4 धावा. या 4 धावांशी अगदी स्कोर कार्ड 19 अंकावर जाऊन पोहोचलाय. वैभवांचं स्वागत केलंय 4 धावेनिशी. धाव फलक 19 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धाव फलक 19 धावा धाव फलकावर. एक गडी बाद. अंतिम बॉल असेल. यावेळेस थोडासा आखोटप्पाचा चेंडू होता, चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. 2 षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना एनसीसी सफायर संघ 19 धावा एक गडी बाद. जे नियोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहेत. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2026 नेत्र दीपक आयोजन. आज चौथी रजनी आणि सफाई गटांना केंद्रित प्राधान्य दिले गेले. 10 संघ एकमेकांसमोर. त्यामधला मॅच क्रमांक 2 आपण पाहत आहेत. एनसीसी सफाई विपक्ष श्री जागमाता रावळे टीम. या 2 संघामध्ये काटेकी टक्कर. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा झाल्यात. अजून येणारे 18 बॉल आहेत आणि या 2 षटकासाठी 10 मिनिटे 39 सेकंद आतापर्यंत खर्च केले गेले. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. साहिल चापकी गोलंदाज मार्कवर सज्ज होतो. षटक क्रमांक 3 अगदी हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 2 षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या गेल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. साहिल चापकी गोलंदाज मार्कवर. धावफलक 19 धावा धावफलकार आहेत. 70 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण दोन्ही संघाकडे चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाज आहेत. हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत. खोदून काढला जातो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. वडिश लॉंगॉन मध्ये 21 धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जमला 20 या अंकावर. 20 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल अगदी कंप्लीट केली गेली. सातत्यानं प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन हेच मात्र यशाचं गमक आणि तेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. धाव फलक अगदी जाऊन पोहोचला 20 या अंकावर.
षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. तुषारचा विचार केला तर एक चौकार, दोन चौकार आणि एक षटकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला खोदून काढतोय क्षेत्ररक्षक, पुढे येईल एक धावल नाही. एकेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21 या अंकावर. अगदी चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळालाय. श्री जगमाता रावळे संघ अगदी तिन्ही क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा संघ आपण पाहतायत. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर अगदी दोन हात करताना पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल कंप्लीट केल्या गेल्यात. साहिल सापके गोलंदाजी मार्कवर, उमेश सिंगल स्ट्राइक रोटेट करण्याचं काम सध्या करतोय. यावेळेस बिग बॉन बॉल अगदी अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. धावफलक स्थिरावला गेलाय 21 या अंकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. चांगल्या लाईन त्यात लाईनने गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. मागच्या षटकाचा विचार केला तर 8 धावा खर्च केल्या होत्या आणि षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. हो अगदी बीमर बॉल अजून हातातून निसटला की काय आपण पाहतायत. अगदी डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. जितलाही थोडस हसू आलंय कारण डायरेक्ट बॉल अगदी फुल टॉस बॉल. बीमरचा बॉल आता फ्रीडची संधी असेल. धावफलक जाऊन पोहोचला 22 रन 22 अंकावर. षटक क्रमांक 3 22 धावा धावफलकावर. इथे संधी आहे, उमेशला संधी आहे. मुक्त हस्त फटका खेळण्याची संधी असेल. धावफलक 22 अंकावर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव असेल, लाईन पुढे सरसावले होते. सिंगल अगदी स्कोर कार्ड 23 TBC अंकावर. 23 धावा धावफलकावर. फ्लड लाईट मध्ये आपण तितकी बॅटिंग करणे सोपं नाहीये हेच आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये जरी 11 आल्या होत्या, त्यानंतर मागच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 3 सध्या मैदानाच्या आतमध्ये. साहिल चापके चांगल्या लाईन त्यात लाईनने गोलंदाजी करतोय. जरी एक नो बॉल आला त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. पुढचा बॉल फुटबॉल बॉल फाईन लेग रिते शॉट पॉइंट लेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पंच दर्शवतात. हा बीमर बॉल दीप पाहायला मिळालाय आणि नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. एकदा बॅट केली जाईल. धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय. निलेशजी गरज साहेबांचं शुभ आगमन होतंय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतात. खूप चांगली मेहनत अगदी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धावफलक अगदी आपण पाहतायत 24 या अंकावर जाऊन विसावला गेला. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. आपण पाहतायत अगदी पहिला नो बॉल होता तो अगदी डोक्यांच्या वरून आला होता. हा चेंडू अगदी कमरेच्या वर पाहायला मिळालाय. धावफलक जाऊन पडला 24 या अंकावर. षटक क्रमांक 24 धावफलक धावा आहेत. फ्रीडचा बॉल तुषार समोर. चांगला बॉल अगदी पाहायला मिळालाय. चांगल्या लाईन त्यात लाईन गोलंदाजी आपण पाहतायत. अगदी थर्ड पंचाकडे मागणी केलंय. फेड बॉल आहे की वाईट बॉल एकंदरीत परीक्षण निरीक्षण केलं जाईल. इथे जे कदम सर आमच्या वॉर रूम मध्ये उपस्थित आहेत. अगदी परीक्षण निरीक्षण केलं जात आहे.
फेअर बॉल आहे की आपण पाहतायत. वन बाउन्स अगदी वॉर्निंग केली जाईल. धावफलक 24 या अंकावर 24 रन्स. अगदी खूप चांगली एडिटरची भूमिका कुणाल पागदरे, प्रणब सातपडे आपण पाहतायत. दोन्ही कॅमेरामॅन अगदी चांगली कॅमेरा भूमिका अदा करताना तुषार आणि आयुष हे दोन्ही कॅमेरामॅन आपण पाहतायत. पुढचा बॉल अगदी स्लोवर पण पाहायला मिळालाय. सिंगल मैल या बॉलवर एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अगदी 3 षटकाची समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 25. प्रथम बॅटिंग करताना एनसीसी सफाई संघ. येणारे 12 बॉल या एक सुमधुर संगीत. चार मिनिटांनी 15 सेकंद तुमच्याकडे आहेत हे षटक हाताळण्यासाठी. धावफलक 3 षटकाची समाप्ती 25. लॉस ऑफ 1 विकेट. गिअर चेंज करावा लागेल एनसीसी सफाई संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. मागच्या षटकामध्ये अगदी दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धाबा खर्च केल्या. त्यामध्ये 2 नो बॉल आले होते. पुढचा बॉल सफल झाले होते. याबाबत क्षेत्रक्षेत्र तिथे पाठलाग करतायत परंतु चांगला प्रयत्न केला गेला आणि शेवटच्या मोमेंटला अगदी स्टॉप केलं गेलंय. रोहन तिथे होते. 2 धाबा अंकित केल्या गेल्यात आणि 2 धाबा अगदी सेव्ह केल्या गेल्यात आपल्या टीम साठी. धावफलक जाऊन पोहोचला 27 अंकावर. तुषारच्या बॅट मध्ये मात्र आष्टोक पाहायला मिळालाय. धावफलक जाऊन 27 अंकावर. थोडासा संघर्ष करतोय मागच्या 2 षटकापासून एनसीसी सफाई संघ, परंतु या 2 षटकामध्ये प्रहार करावा लागेल, पलटवार करावा लागेल या टीमला. फुल टॉस बॉल यावेळेस चेंडू सरळ निघून चालला अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये. पंचांचा सिग्नल पाय आणि हेतून हा येईल चौकार. 4 धाबा. धावफलकावर नशिबाची साथ मिळाली. या बॉलवर चौकार अगदी पाहायला मिळाला. जितला बेट केलं त्यानंतर नयन मागे होते, त्यालाही बेट करून चेंडू फरार झालाय चौकारांकरिता. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या अंकावर. 31. कट करण्याचा प्रयत्न, चांगला फेकी होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक एक्स्ट्रा धाव इथून खर्च केली गेली. जर डायरेक्ट हिट झाला तर अगदी परतावं लागलं असतं फलंदाजाला, पण तो एक आणखीन धाव खर्च केली. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 ने पुढे 33 या अंकावर. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. 6 हिटरच्या माध्यमातून आपण पाहतायत जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक 2024 षटक क्रमांक 4 आपण पाहतायत. धावफलक जाऊन पडला 33 अंकावर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण तितकंच चांगला झेल परिपूर्ण केला गेला आणि तुषारच्या खेळला मात्र पूर्णविराम लागताना विकेट क्रमांक 2 33 या धावसंख्येवर गारद होतोय. सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच एसपी ग्रुप कमारे आणि श्री विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी दोन्ही टीम अगदी 5 षटकाच्या समाप्ती अखेर टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल. किरण गुरद्वान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलक जाऊन पोहोचला अगदी 33 अंकावर. 2 गडी गारद. प्रथम बॅटिंग करताना एनसीसी सफाई संघ अगदी पाहायला मिळाला. ते चांगल्या लाईनच्या लेटनी गोलंदाजी केलंय. श्री जागमाता रावळ टीम आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 6 आणि षटक क्रमांक 4 चा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. धावफलका धावा 33, 2 गडी बाद. हिमेश पुढचा बॉल समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. टीम मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव तर कंप्लीट होतोय.
एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पडलं 34 या अंकावर. अगदी चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी केलंय. दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर एक बाईकच्या स्वरूपात मागच्या षटकामध्ये चौकार आला. त्यानंतर ते चौकार षटकार पाहायला मिळाले नाहीयेत. धावफलक थोड्याशा धीम्या गतीने पुढे जातोय. 34 या अंकावर षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. यातून 60+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी अगदी पाहायला मिळालंय. मागच्या 3 षटकामध्ये कमीत कमी धाबा खर्च केल्या गेल्यात. 3 षटकाची समाप्ती धावफलक जाऊन पडलाय 34. 2 गडी लागल्या बार गारद झाल्यात. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये किती धाबा येतील या एक सुमधुर संगीत. ₹1000 अगदी आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी त्यांचे मनपूर्वक आभार असेल. त्यांच्या माध्यमातून ₹1000 आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी त्यांचे मनपूर्वक आभार. मालवण ग्रुप आपण पाहतायत. चला विनंती असेल सन्माननीय अजितजी म्हात्रे सरांना आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपले सहर्ष स्वागत. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अगदी किती धावा येतील. सध्या 4थी धावा धावफलकावर आहेत. यांचं मुख्य व्यासपीठ आपण पाहतायत. अगदी दाखवलं जाते कॅमेरामॅनच्या माध्यमातून. 4 षटकाची समाप्ती धावफलक 34 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. 2 गडी गारद झाल्यात. नयन आलाय मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी. सन्माननीय उत्तम वासुदेव भोईर चिखलपट यांच्या माध्यमातून ₹1000 आर्थिक सहाय्य त्यांचे मनपूर्वक आभार असेल. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अगदी कौतुक करावं लागेल. कारण तिथून जर हा बॉल निसटला असता तर चौकारा मिळाला असता. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. सॅक्रिफाईस केला. ते उमेशला परतावं लागेल. एक धाव मिळेल आणि एक विकेट बाईचे संकेत पंचांनी दर्शवलं. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. या एक छोटीशी धून. दाखल होतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 35. 35 या अंकावर येणारे 5 बॉल. इथून 50+. एकच अगदी माइंड मध्ये फिट करावं लागेल याचे सफाई संघाला. वेगवान चेंडू अगदी पाहायला मिळालाय. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न नयनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चांगल्या लाईन त्यात नयनने गोलंदाजी करतोय. नयन अप्रतिम. नयन रम्य गोलंदाजी पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल. नयन पाटील मार्कवर. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथून पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे आपण आलोय. धावबाद आहे की नाही परीक्षण केलं जाईल नितेश कदम सरांच्या माध्यमातून. थोडासा संदेह होता, डाऊट होता. दूध का दूध पाणी का पाणी एकंदरीत आपण पाहू शकतायत. चला बॅटर सेफ आहे एकंदरीत आपण पाहतायत. बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचला 36 या अंकावर. 36 रन स्कोर कार्ड. षटक क्रमांक अंतिम सध्या मार्गस्थ आहे. येणारे अजूनही 3 बॉल. 36 धाव धावफलकावर. तेजसच्या बॅट मध्ये एखादा हवाई सफर इथून पाहायला मिळेल का. येणारे 3 बॉल आहेत. 3 मध्ये जरी आणखीन 10 जरी धावा येत आहेत 46 47 पर्यंत जाऊ शकतो हा टीम. परंतु प्रयत्न करावा लागेल. आणि नयन अगदी चांगल्या लाईन त्यात लेतने गोलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल. येणारे अजूनही 3 बॉल. धावफलक आहे 36 या अंकावर. षटक क्रमांक अंतिम 5वा मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. एक धाव अंकित केली जात आहे. बाईचे संकेत अगदी पुन्हा एकदा पाहायला मिळाले. जय महाराष्ट्र अंडर 19 चिखलपडा यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा आर्थिक सहाय्य
त्यांचे मनपूर्वक आभार असेल. त्यांचे मेंबर्स आपण पाहत आहेत, अगदी युवा खेळाडू. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला, अगदी कौतुक करावं लागेल. या ओव्हर मध्ये बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत एकही धावली नाहीये. पुन्हा एकदा लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धाव फलक अगदी जाऊन पोहोचलाय. 38 धावा या स्कोर कार्ड वर. जय महाराष्ट्र अंडर-19 ची टीम आपण अगदी पाहत आहेत. साहिल भोईर, राहुल भोईर, हार्दिक किनी, विराज पाटील, श्लोक भोईर, यश पाटील, सुमित भोईर, हर्षल भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. शेवटचा बॉल धाव फलका धावत 38 धावा 38. अंतिम चेंडू, एखादा चौकार षटकार, 2 सिंगल, 1 धाव. इथून या शेवटच्या बॉलवर अगदी प्रहार केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा तर अंकित केल्या जात आहेत आणि या 2च्या मदतीनं 5 षटकाची समाप्तीला धावफलक जाऊन पोहोचलाय. 40 या अंकावर 41 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. अखिल पाटील, तेज पाटील, प्रांजल पाटील, मनीष म्हात्रे, वेदू भोईर, कामेश भोईर आणि मयूर भोईर ही संपूर्ण टीम आपण पाहतात. जय महाराष्ट्र अंडर-9 टीम यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या सर्व ग्रुपचं, या पूर्ण टीमचं मनपूर्वक आभार असेल. चला, टॉस केला जाईल 2 संघामध्ये. एसपी ग्रुप कमारे टीम आणि श्री विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. कमारे आणि त्याच्या विपक्ष श्री विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. अंकुशजी भोईर सरांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. चला अंकुशजी भोईर आपण या. आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. आयुष. चला, एसपी ग्रुप कमारे टीम कॅप्टन अजयजी म्हात्रे साहेब उपस्थित झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी पाहायला मिळालंय. चला, एसपी ग्रुप कमारे टीम कॅप्टन. चला, एसपी ग्रुप कमारे टीम कॅप्टन. चला, एसपी ग्रुप कमारे टीम कॅप्टन उपस्थित असेल तर अगदी टॉस साठी या. श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. अजयजी म्हात्रे आपण पाहत आहेत. अगदी सुंदर नेत्रदीपक आयोजन. जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2024 बंटी दादांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम सर. समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आपण पाहत आहेत. कुठलंही संकट असू द्या, बंटी संपूर्ण टीम, सर्व मित्रांनी त्यांची संपूर्ण टीम, कुठलंही संकट असू द्या, अगदी आवर्जून पुढे येत आहे. वेलकम सर. या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. अगदी एसपी ग्रुप कमाल टीम उपस्थित नाही आहे.
धन्यवाद नितीन पाटील सर. अजित मंत्री सरांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती. नुकताच एक शुभागमन या ठिकाणी होत असताना आपण पाहिलं. आदरणीय सन्माननीय आपणा सर्वांचे मार्गदर्शक राजेश दादा मात्रे अर्थातच बंटी दादा आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या मनापासून आभार बंटी दादा. चला सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतो टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट या ठिकाणी ठेवले गेले 41 41 धावांचं टार्गेट समोर ठेवले 5 षटकांमध्ये. जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक 2026 आज विटी लाईन मध्ये असं एकही गाव नाहीये जिथे मोठी स्पर्धा होत नाहीये. प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा होत असताना आपण पाहतो कुठेतरी नक्कीच जय महाराष्ट्र संघाला देखील खंत वाटत होती आपल्या गावामध्ये स्पर्धा होत नाहीये. आता ती देखील त्या ठिकाणी कमी जाणवणार नाही कारण घेतलेली मेहनत अथक परिश्रम यांचा जो खऱ्या अर्थानं मेल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे एक स्टँडर्ड या स्पर्धेचा एक प्रकाश झोतामध्ये मोठी स्पर्धा आपण घेऊन आलो आणि आज या स्पर्धेची चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या रात्रीमध्ये सामना क्रमांक 2 जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला एनसीसी सफाले या दोन टीम मधील ही फाईट आपण पाहणार आहोत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील पालघर क्रिकेट मधील वन ऑफ द बेस्ट बॅटल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हर मधील पुढचा बॉल हा देखील बॉल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला होता. एक रन पूर्ण केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत जरा धावा झाल्यात फलकावरती. 2 जीत आणि हार्दिक ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आज नेहिलची कमी जाणवलेली नाहीये. बॅटिंग असो बॉलिंग असो, बॉलिंग मध्ये कुठल्याही प्रकारची कमी जाणवलेली नाही. आता बॅटिंग मध्ये आपण पाहणार आहोत, ऑब्झर्व करणार आहोत खऱ्या अर्थाने ते त्या रन्स चेज होतील की डिफेंड होतील. कारण दुसऱ्या बाजूला देखील एनसीसी सफारी टीमचा बॅटिंग अटॅक भले फ्लॉप गेला असेल तरी त्यांच्यामध्ये 41 रन्स डिफेंड करण्याची ती क्षमता आहे आणि तो बॉलिंग अटॅक सध्या फायरिंग स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्टेप आउट करून समोर खेळला जातोय आणि बॉल आता मिड ऑफला ट्रॅव्हल करतोय. कॅचचा कॉल आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये एक बेस्ट कॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुनीतच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. मार्गदर्शक अन्याया विरुद्ध लढणारे युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय बंटी दादा मात्रे आपणास विनंती असेल आपण पुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि मी विनंती करतोय श्रीकांत भोईर सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. एक खऱ्या अर्थानं मोठे समाजसेवक आणि कार्यसम्राट अर्थातच बंटी दादा म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थाने एनसीसी सफारी टीमचे बॅकबॉन आणि आपणा सर्वांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा उल्लेख जर करायचा झाला तर एक मन मिळवू स्वभाव आणि त्याचबरोबर डाऊन दी अर्थ राहणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचमुळे बंटी दादांचा जो दर्जा आहे, जो स्टँडर्ड आहे, एक वेगळ्या उंचीवरती आहे आणि आपण बंटी दादांचा सन्मान, सनातन सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. आदरणीय श्रीकांत भोईर सरांच्या शुभ हस्ते राजेश म्हात्रे साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. जाऊयात आपण नामाच्या दिशेने. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये हलक्याशा त्याने केला होता. शॉर्ट बॅकलिप न केला होता. इथे देखील रन मिळणार नाहीये. पहिल्या 4 बॉल मध्ये कुठल्या प्रकारची चुकी झालेली नाहीये. फिल्डिंगचा स्टँडर्ड दिसलाय. बॉलिंग अटॅक मध्ये तो फायरिंग स्पेल दिसलाय मागील 4 बॉल मध्ये. आज जर रिदम कंटिन्यू ठेवला पुढचे 3 षटक तर या 41 रन्स ज्या आहेत त्या 60च्या घरामध्ये दिसतील. तो दृष्टिकोन दिसेल मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता त्या पद्धतीने लढावं लागणार आहे आणि ती लढाऊ वृत्ती या ठिकाणी आहे टीम एनसीसी सफालेकडे. कारण एक मोठी संघ बांधणी आहे. भरपूर वर्षांपासून हा संघ खेळत आलाय. अनुभव भरपूर मोठा आहे. आतापर्यंत 5 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. धावा झाल्यात फलकावरती 2. स्ट्रगल करते सध्या श्री जागमाता रावले टीम जी बॉलिंग मध्ये इथे या मॅचला लीड करत होती. परंतु आता बॅटिंग करत असताना या धावा चेस करत असताना कुठेतरी अडथळा निर्माण झालाय. कारण मागील 5 बॉल मध्ये बॉलिंग टीमने केलेला कमबॅक त्याची चर्चा करावी लागणार आहे. इथे ऑफ्टर ऑफ चांगला केलाय. बॉल साईड डीप मध्ये लॉंग ऑफला शतक पोहोचतायत. एक्स्ट्रा कव्हर वरून 1 रन कंप्लीट झालाय आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर धावा झाल्यात फलकावरती 3.
बस या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे सर आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. रोहित इलेव्हन चिखलपाडा टीमचे मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आफ्टर 1 ओव्हर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. एक मजबूत स्क्वॉड दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा सफाले गटाचं क्रिकेट पुढे येतं ना तेव्हा पाहण्याची एक वेगळी मजा असते आणि आज संपूर्ण हे मैदान भरून जाईल कारण आज एक टॉप क्लासचं क्रिकेट आपण पाहणार आहोत. आज सर्वात मोठी स्टारकास्ट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आज मृदुल पाटील इन ऍक्शन मध्ये असेल. आज रवींद्र मेहरला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. मनोज पाटील मनाला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. दीपेश मात्रेला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. या मॅच मध्ये आपण किरण गुरुद्वानला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. या मॅच मध्ये जीत इन ऍक्शन मध्ये आहे. हार्दिक इन ऍक्शन मध्ये आहे. अश्विन मामा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि उपस्थित झाल्यानंतर त्यांचा आगाज देखील धमाकेदार झालाय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी अश्विन मामा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 3. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपला. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती एक वन ऑफ द ग्रेट पेसर अर्थातच अमर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. ऑफ ड्राईव्ह चांगला केला होता. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 रन मिळाली या बॉल वरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4च्या घरामध्ये. एक कॅप्टन नॉकची गरज आहे. बॅटर आशिष कडून जो टीमचा कॅप्टन आहे सध्याच्या घडीला आणि त्याच्या कॅप्टन्सी मध्ये देखील यंदाच्या हंगामामध्ये अनेक सारी जी पारितोषिक आहेत ती जिंकल्यात. अनेक साऱ्या स्पर्धा त्याच्या कॅप्टन्सी मध्ये जिंकल्यात. त्याच्यावरती देखील नजर असणार आहे. दुसऱ्या बाजूला बायकरमॅन हार्दिकला आपण पाहतोय. हा बॉल अवंतर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने वाढवत असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 5च्या घरामध्ये. 41 धावा डिफेंड करायच्या आणि बॉलिंग मध्ये जी अॅक्युरसी आतापर्यंत पाहायला मिळालं मागील 7 बॉल मध्ये प्रत्येक बॉल मध्ये एक वेगळा थरार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल मध्ये एक वेगळं नाविन्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि प्रत्येक बॉल मध्ये एक वेगळा आत्मविश्वास. पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज तेजसला पाहिलं. टीमचा एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आणि सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती अमरला आपण पाहतोय. दुसरा बॉल हा देखील स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या समोर दिलेला नाहीये तर डायरेक्टली स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झालाय. धावा झाल्यात फलकावरती 5. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन टॉस साठी या. आय थिंक टॉस झालेला नाहीये आणि टॉस आपण आता ओव्हर्स ब्रेक मध्ये पार पडणार आहोत. तिसरा बॉल या षटकामधील तिसरा बॉल बॅक ड्राइव्ह मिड ऑफला बीट करून बॉल चाललाय डीप मध्ये. 1 रन कंप्लीट केली जाईल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. बॉलिंग अटॅकची चर्चा इथे करण्याकरिता भाग पाडले. जी मेहनत आणि जे परिश्रम जे हार्डवर्क आतापर्यंत बॉलिंग मध्ये केले गेले. इथे कमी रन्स डिफेंड करायचे 5 ओव्हर्स मध्ये 41 डिफेंड करायचे आहेत आणि याच चॅलेंजला घेऊन एक्साइटेड आहे टीम एनसीसी सफाले. दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले टीमला आपण पाहतोय. उल्लेख आपण केला होता सुरुवातीच्या कालामध्ये. नीलकिनीची बॉलिंग मध्ये कमी जाणवलेली नाहीये परंतु बॅटिंग मध्ये जाणवेल का हे आता पाहणं गरजेचं असेल. इथे देखील बॉल हवेमध्ये परंतु सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. कव्हर्सला त्या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल करत असताना 2 रन्सचा कॉल आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होतील. पळून काढल्या जात आहेत 2 रन्स आणि याच 2 रन्सने धावसंख्या फलकावरती 8च्या घरामध्ये 41 धावांचं चेस करायचं आहे. आता समीकरणाचा जर विचार केला तर येणारे बॉल आहेत अजूनही या बॉल ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. मागच्या 10 बॉल मध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. आता येणाऱ्या 20 बॉल मध्ये खरी अग्निपरीक्षा असणार आहे टीम एनसीसी सफालेची. 5वा बॉल हा देखील जास्त वेगाने टाकला होता. विकेट किपरच्या पासून देखील दूर तरीकेने पाहायला मिळाला. आणखीन एक ॲक्युरेट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला गेलाय. एका बाजूला ब्लू आर्मी फाईट करते ऑरेंज आर्मी सोबत आणि एक चांगली फाईट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फायटिंग टोटलला घेऊन इथे चॅलेंज ते ऍक्सेप्ट केलंय. एका बाजूला आपण मैदानाच्या आतमध्ये अमरला पाहतोय. त्याच्यावरती दाखवलेला विश्वास तो त्याने सार्थक ठरवून दाखवलाय. शेवटचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. चला एसपी ग्रुप कमारे टीमचे कॅप्टन टॉस रिया हा लास्ट अँड फायनल कॉल असेल. एसपी ग्रुप कमारे टीमचे कॅप्टन आपण टॉस रिया. या स्पर्धेचे देखील काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते फॉलो करणं देखील गरजेचं आहे.
वेलकम दीपेश म्हात्रे साहेब, आपलं देखील स्वागत असेल. आज 3 ऍक्शन मध्ये असणार आहेत. एक मोठी फॅन बेस, 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या देखील फलंदाजाच्या नावावरती बाहुबली ऑफ विठ्ठलवाडी. आणि अखेरकार आता शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 13. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 28 धावांची गरज. कुमारी प्राश्वी दीपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभले गेले. धन्यवाद दीपेश दादा अँड त्यांची प्रिन्सेस प्राश्वी यांच्या माध्यमातून हे आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सन्मान देखील आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतोय दीपेश दादा, आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. 18 बॉल 28 ची गरज आहे. मी विनंती करतोय हार्दिक भोईर सरांना, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पडायचा आहे. दीपेश दादांना विनंती सर, आपण पुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. हॅट्रिक 6 आणि हॅट्रिक विकेट साठी अश्विन मामा यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. आता विजयासाठी 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. डुबता सूरज उगता जरूर है, वक्त कितना भी खराब हो वो पलटता जरूर है. आता ती वेळ बदलवण्याची क्षमता आणि ते सामर्थ्य मैदानामध्ये ठेवावं लागणार आहे टीम श्री जागमाता रावलेला. कारण बॉलिंग सध्या मैदानामध्ये डेंजरस सुरू आहे. खतरनाक बॉलिंग स्पेल्स आतापर्यंत हाताळले गेलेत. ते डेंजरस स्पेल्स, त्यामध्ये तेजस असेल, अमर असेल, या दोन्ही गोलंदाजांनी आपलं ते कुशल नेतृत्व मैदानावरती दाखवलंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15-2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत आणि आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 16 चेंडू 26 ची गरज आहे. काशीचं किरण मैदानावरती आता हार्दिकच्या दिशेने पाहिलं जाईल. तिसरा बॉल या ओव्हर मधील. हा बॉल चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राइव्ह त्या ठिकाणी खेळला आणि अखेरकार संघर्षाचा चौकार फायनली तो आलाय मैदानाच्या आतमध्ये चौकार. आता विजयासाठी 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 22 धावांची गरज. एक्सपेक्टेशन भरपूर आहेत हार्दिककडून आणि हो, आणि त्याच्या बॅट मधून तो चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. हार्दिकला आपण पाहतोय 19 फलकावरती. विजयासाठी आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 22 धावांची गरज. हा शॉट ऑफ लेंथ बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आणि लांबी कमी. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय. फलंदाज हार्दिकचा खेळ, एक बिग विकेट, बिग लॉस, गॉन. मुख्य मंचावरती एक आपले मार्गदर्शक आणि एक धडाडीचं व्यक्तिमत्व अर्थातच मैदानाच्या आतमध्ये त्यांचा संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांना चेअरअप करण्याकरिता श्रीधर म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतो. वेलकम रोहित दादा, आपलं देखील स्वागत असेल. रोहित दादा सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये आणि आज देखील त्याच्यावरती नजर असणार आहेत. बेस्ट ऑफ लक.
एवन ब्रदर्स दीपेश म्हात्रे आणि रोहित म्हात्रे. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. एका बाजूला श्री जगमाता रावळे आणि दुसऱ्या बाजूला एनसीसी सफवाले. परंतु एनसीसी सफवाले टीमचा बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीनं बॉलिंग करतोय मैदानामध्ये, हा गोखणारी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. तेजस आणि त्याचबरोबर अमरच्या माध्यमातून टाइम देखील खूप महत्वाचा आहे. आता येणारे जे 8 बॉल आहेत ते 8 बॉल तुम्हाला बरोबर 5 मिनिटे आणि 40 सेकंदांमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करायचे. त्याची देखील नोंद कॅप्टन पंकज आपण घ्यायचे. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. समीकरणाचा जर विचार केला तर आता समीकरण आपल्याला पाहायला मिळते 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 22 धावांची गरज. चांगला बॉल टाकलाय मैदानामध्ये. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता प्रचंड वेगानं. हा शॉर्ट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अंडरआर्म क्रिकेटचा अनपेक्षित सम्राट अर्थातच तुषार गरज तुका मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये रॉयल एंट्री देखील झाले साहिल चापकेची. त्याच्यावरती देखील नजर असणार आहेत. मोठा मॅच विनर आहे. 13 बॉल 22 ची गरज. परंतु जी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे या गोलंदाजीला तोड नाहीये. या गोलंदाजी समोर येथे आता नक्कीच कुठेतरी हार मानावी लागले मागील 3 ओव्हर्स मध्ये. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. एका बाजूला आशिषला कॅप्टन नॉक खेळायचा आहे तर दुसऱ्या बाजूला गेम चेंजिंग मोमेंट आणायचं आहे मैदानामध्ये. साहिल एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. तर म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. या स्पर्धेची ही 4थी रात्र आपल्याला पाहायला मिळते. अहोरात्र मेहनत केल्यानंतर यश काय असतं त्याचं ज्वलंत उदाहरण या आयोजकांना माहिती आणि या आयोजकांनी दाखवून दिलंय. मराठ्यांचा इतिहास सांगणारी ही स्पर्धा, मराठ्यांचा अभिमान सांगणारी ही स्पर्धा आणि मराठ्यांचा स्वाभिमान म्हणजे जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक 2026 पहिले पर्व आहे. परंतु पहिल्याच पर्वामध्ये धमाका या चिखलपाडा चषकाचा आपल्याला पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्र संघाने केलाय. चौथ्या मॅचच्या दिशेने 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 19 धावा स्कोर कार्ड वरती मागील 3 ओव्हर्स मध्ये पूर्णपणे आपल्या नावाचं वर्चस्व या ठिकाणी दाखवलंय. आपल्या नावाचं अधिराज्य या ठिकाणी केलंय मैदानाच्या आतमध्ये टीम एनसीसी सफवाल्याने. आता कमबॅक करायचा टीम श्री जगमाता रावलेला येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये. 12 बॉल 22 ची गरज आहे. पहिलाच बॉल समोर फोर्स केला इनटू दी गॅप मध्ये. पहिल्याच बॉल वरती धमाका फलंदाज आशिषच्या नावाचा आला इथे. चौकार की षटकार, षटकार की चौकार तरी ते आपण चेक करणार आहोत. चौकार आहे की षटकार. फोर रन्स पहिल्या बॉल वरती तो संघर्षाचा आणि मेहनतीचा चौकार इथे सर पाहायला मिळतोय. मागील 3 ओव्हर्स मध्ये जे घाव झाले ते घाव आता भरून काढायचे येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये. त्यामधील पहिल्या बॉल वरती चौकार आला. आता विजयाश्री 11 बॉल आणि 18 ची गरज आहे. दुसरा बॉल हा देखील चांगल्या पद्धतीने इथे कव्हर्सला हा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता विजयासाठी 16 धावांची गरज आहे. मागच्या 2 बॉल मध्ये चांगले रन्स आलेत. येणारे जे 4 बॉल आहेत ते बरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करायचे आहेत. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये लढत असताना कप्तानशाला सिनाता या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण आशिषला पाहतोय. दुसऱ्या बाजूला सुनीत मागच्या 2 बॉलची परतफेड त्याला मैदानामध्ये करायची आहे. परंतु या बॉल वरती विकेट मिळू शकते आणि यस ती विकेट मिळालंय. विकेटचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. आशिष बॅक टू द डगआउट गॉन.
नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 2023 आणि 2024 हा काळ जर आपण पाहिला ही 2 वर्ष नयनसाठी एक खऱ्या अर्थानं सुखद स्वप्न होतं, परंतु मागील काही स्पर्धांचा उल्लेख जर केला तर थोडासा डाऊनफॉल मध्ये दिसलाय नयन. आज स्वतःला सिद्ध करण्याची संधी आली, आज तो चान्स आहे मैदानामध्ये. 9 बॉल 16ची गरज, कमी गतीने टाकला इनसाइड आउट परफेक्ट चांगला ड्राइव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बॉल चाललाय सीमारेषा पार, पहिल्याच बॉल वरती नयनच्या बॅट मधून चौकार 4. नशिबाच्या रेषा पुसण्याची ताकद मैदानामध्ये नयन ठेवतो आणि त्याच्या बॅट मधून आला हा चौकार. पहिल्या 2 बॉलवरती बॅटिंग करणारे टीमने लीड केलं होतं. तिसऱ्या बॉलवरती विकेट घेतली, प्लॅटफॉर्म मैदानामध्ये झाला, परंतु पुन्हा एकदा वार करत असताना श्री जागमाता रावले आता चांगला बॉल टाकलाय मैदानामध्ये. व्हाईट जॉर्गर टाकायचा होता, चांगल्या पद्धतीने हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज आहे. आज अगर संघर्ष का दौर है तो कल सफलता का सोर होगा. आज इथे श्री जागमाता रावली टीम संघर्ष करते, उद्या ती जिंकणार आहे. आज जर काही एनसीसी सफारी टीम मेहनत करते, उद्या ती जिंकणार आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळाला. आता 1 रन इथे मिळालाय. आता 6 बॉल मध्ये 11 राहतील. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. आता इथे येणारे जे 6 बॉल आहेत त्यामध्ये इथे लढावं लागणार आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. हा बॉल 6 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. आता रावलेचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे, दुसऱ्या बाजूला सफाळ्याचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. परंतु आता एक मोठा प्रश्न पडला, जिंकणार कोण आणि हारणार कोण? कारण दोन्ही टीम्सचा जर विचार केला तर मोठी फॅन फॉलोइंग, युट्यूबला देखील मोठ्या संख्येने व्ह्यूअरशिप सध्या 6 सीटर स्पोर्ट्सला जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत असेल. आणि मैदानावरती देखील हे मैदान भरताना दिसते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना एका बाजूला एनसीसी सफवाले आणि दुसऱ्या बाजूला श्री जागमाता रावले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील 2 महाशक्ती एकमेकांच्या विरोधामध्ये हे युद्ध लढत असताना 6 बॉल 11ची गरज. कल्पेश आता भोईर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 6 बॉल विजयासाठी 11ची गरज. पहिलाच बॉल इनफिल्ड वरून चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकला ऑफर केला आणि पहिल्याच बॉल वरती थ्रू दी पॉइंट बॉल चाललाय सीमारेषा पार, आलाय चौकार 4. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. तुझीच बोली तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता. मैदानाच्या आतमध्ये आता हे डेडिकेट करावं लागणार आहे नयनला. सध्याच्या घडीला 692 व्ह्यूअरशिप सध्या मैदानामध्ये जो सामना सुरू आहे त्याला पाहण्याकरिता युट्यूबला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. पहिली 3 षटक जर त्याचा इतिहास आपण पाहिला तर तो आपल्या बाजूने खेचून घेतला होता टीम एनसीसी सफाळ्याने. परंतु मागील ओव्हर पासून नयन मैदानावरती दाखल झाल्यानंतर नयनने आपला एक्का दाखवलाय आणि नयन देखील सांगतोय सामने वाला अगर बादशाह है तो मैं देखील एक्का हूं. आणि तो एक्का आता मैदानाच्या आतमध्ये चालत असताना ऑफ्टरवरती शफल होऊन ग्रेट शॉट ऑफ द नाईट आणि बॉल चाललाय बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला. सलगचा दुसरा चौकार नयनच्या बॅट मधून. आता पूर्णपणे या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं आपलं वर्चस्व दाखवत असताना श्री जागमाता रावले टीम पहिल्या 3 षटकांमध्ये एनसीसी सफारी टीमने जो खेळ दाखवला होता आणि आता मागील
9 बॉल मध्ये नयन मैदानावरती दाखल झाल्यानंतर पूर्णपणे सामना फिरलाय. गेम चेंजर, मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर नयन आणि त्याच्या बॅट मधून जे स्ट्रोक आतापर्यंत आल्यात 3 चौकार नयनच्या बॅट मधून आल्यात आणि ते तिन्ही चौकार मॅच विनिंग स्ट्रोक आहेत. अजूनही वेल गेलेली नाहीये. येणारे 4 बॉल आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये 3 बनवायचे आहेत. इथे या बॉलला रिस्पेक्ट दिले गेले. बॉल सरळ डीप मध्ये पॉइंटला शतशे घेत आहेत. एक रन कंप्लीट केले. दुसऱ्या रन साठी येत आहेत आणि इथे विकेट जाईल. आता अजूनही चान्स आता एनसीसी सफालेकडे येणारे 3 बॉल आणि 2ची गरज. भोईरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर कल्पेश आता भोईर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य केले गेले आणि त्यांना विनंती करतो आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत असेल कल्पेश दादा. आणि त्याचबरोबर रोहित 11 टीम आपणास देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आता येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 2 विजयासाठी. मागच्या 3 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर डेफिनेटली इथे फाईट करत असताना आपण श्री जागमाता रावळे टीमला पाहिलंय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये आता 99% डेडिकेशन मैदानावरती द्यावं लागणार आहे. पंकज आणि त्याचबरोबर एनसीसी सफालेला. पंकजचा जर विचार केला तर या टीम मधील सर्वाधिक सिनियर प्लेअर सध्या मैदानाच्या आतमध्ये तो आहे आणि त्याला तो अनुभव दाखवून द्यायचा आहे. कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, कित्येक अप्स अँड डाऊन्स पाहिलेत, कित्येक डाऊनफॉल पाहिलेत. आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 2 रोखायचे होत्या. आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये 1 धाव रोखायची आहे. इथे सामना जर बरोबरी सुटला तर या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा रूल आपण फॉलो करतोय. त्यामुळे सामना जरी बरोबरी सुटला तरी सुपर ओव्हर खेळवली जाणार नाही. तर कंपल्सरी चेस म्हणजे इथे जर का सामना बरोबरी सुटला तर तो रूल आपण फॉलो करणार आहोत. आता विजयासाठी 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी एका धावेची गरज आहे. जिंकणार कोण, श्री जागमाता रावळे की दुसऱ्या बाजूला एनसीसी सफारी टीम. इतक्या सहजासहजी ते देखील या सामन्याला सोडणार नाहीयेत. ते देखील फाईट करतील शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, लास्ट मोमेंट पर्यंत ते फाईट करतील. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी एका धावेची गरज. जिंकणार कोण, श्री जागमाता रावळे की एनसीसी सफाले. जिंकणार कोण, पंकज जिंकणार की नयन जिंकणार. आतापर्यंत नयनने केलेली कामगिरी, पंकजने केलेली कामगिरी त्याची आता दखल घ्यायची. 2 बॉल एका धावेची गरज. इथे बॉल सोडून दिला. आता बॉल सोडून दिल्यानंतर पंचांकडे आशीभूत नजरेने पाहिलंय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे आता DRS ऑफर केलाय व्हाईट बॉल साठी. इट इज अ व्हाईट बॉल. म्हणजे ते सामना जिंकलाय टीम श्री जागमाता रावलेने. अभिनंदन अँड हार्ड लक एनसीसी सफाले. कॉंग्रॅच्युलेशन्स श्री जागमाता रावळे अँड हार्ड लक टीम एनसीसी सफाले. इथे प्रशंसा हरलेल्या संघाची जास्त करावी लागणार आहे, कारण शेवटच्या धावेपर्यंत त्यांनी फाईट केलंय आणि 41 धावा रोखत असताना लास्ट ओव्हर पर्यंत इथे समोरच्या टीमला संघर्ष करायला लावलाय. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्री जागमाता रावळे. आदरणीय सन्माननीय राजेश दादा मात्रे